अमेरिकन टेरिफचा परिणाम आता उतरू लागताच भारतामध्ये सोनं आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू लागलेत. 1 ग्रॅम सोन्याचे भाव 1700 रुपयांनी तर चांदीचे भाव 700 रुपयांनी वाढलेत. एसबीआयनं एटीएमच्या ट्रान्झॅक्शनमध्ये 1 मे पासून बदल करण्याची घोषणा केली. एसबीआय ग्राहकांना आता दर महिन्याला 5 फ्री एटीएम ट्रान्झॅक्शन मिळणार आहेत. फ्री ट्रान्झॅक्शन संपल्यानंतर ग्राहकाला प्रत्येक ट्रान्झॅक्शनसाठी 15 रुपये प्लस जीएसटी द्यावा लागणार आहे. दुसऱ्या बँकेच्या एटीएमवरती हे शुल्क 21 रुपये प्लस जीएसटी असणार आहे. केंद्र सरकारनं आधार ॲप लॉन्च केले. ते प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईल फोनमध्ये असेल, त्यामुळे आता खिशात आधारची प्रत बाळगण्याची गरज राहणार नाही. हे ॲप फेशियल रीडिंग करेल. त्यात QR कोडसारख्या सुविधा देखील उपलब्ध असतील. पुढील 2 महिन्यात ते देशभर लागू केलं जाईल. यासाठी डेटा स्पेस वाढवण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे आता हॉटेल, दुकानं किंवा प्रवास करताना कुठे आधारची छायाप्रत देण्याची आवश्यकता राहणार नाही. माहीम ते बांद्रा स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक दरम्यान उपनगरीय लोकलसह मेल एक्सप्रेसच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले. दोन्ही दिवसांमध्ये सुमारे 334 लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ यांच्यामार्फत 15% सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20% सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणी अभावी शिल्लक राहिलेल्या सदनिकांचं प्रथम येणारच प्रथम प्राधान्य या तत्वावरती सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू आणि पात्र अर्जदारांना वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू आणि पात्र अर्जदारांसाठी आजपासून नोंदणी सुरू होणार आहे. बँकेच्या भरतीत मराठी व्यक्तींना प्राधान्य देऊ. मराठी न येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ती शिकण्याच्या आणि केंद्राच्या त्रिभाषा सूत्राचा सन्मान करण्याच्या सूचनाही देऊ, असं आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला इंडियन बँक्स असोसिएशननं दिलंय. मुंबईमध्ये व्यवसाय आणि कार्यालयाच्या ठिकाणी किंवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये किमान 25 किंवा त्याहून अधिक वाहन मालकांनी शिबिर आयोजित करून एकत्रित नोंदणी केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यात येणार आहे. ही पाटी बसवण्यासाठी होम फिटमेंट सर्व्हिस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे. मंगळवारच्या तुलनेत कमाल तापमानात थोडीशी घट झाली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बुधवारी उन्हाचा तडाखा कायम राहिला. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा कमाल तापमान 35 ते 37 अंश सेल्सिअस दरम्यान असल्यामुळे मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही होतीये. ठाणे जिल्ह्यावरती सूर्यनारायणानं प्रकोपच केलाय. शहराचा ग्रामीण भागाचा पारा 40 पार गेलाय. बुधवारी डोंबिवली, बदलापूर या ठिकाणी 40.06, कल्याण उल्हासनगरमध्ये 40.08, कर्जतमध्ये 41.08, मुरबाडमध्ये 42, धसईमध्ये 42.03 डिग्री सेल्सिअस इतकं तापमान होतं. मागील 15 दिवसात तापमानातली ही उच्चांकी वाढ आहे, त्यामुळे नागरिक उकाड्यानं हैराण झाले. छत्रपती संभाजीनगरात गेल्या 5 दिवसांपासून शहर आणि परिसरामध्ये तापमान चांगलंच वाढलंय. चिकलठाणा वेधशाळेनं काल कमाल तापमान 42.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान आहे. पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात सातत्यानं वाढ होतीये. कमाल तापमान 41 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावलंय. पुढील काही दिवस कमाल आणि किमान तापमानामध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा मंदिर आणि गडकोटाला राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाच्या पुरातत्व खात्यानं घोषित केलाय, अशी माहिती श्री मार्तंड देवस्थानच्या विश्वस्त मंडळानं दिली आहे. कराडच्या कातरखटाव इथे श्री महालक्ष्मी केसरी बैलगाडा शर्यतीत थरार बघायला मिळाला. शर्यतीत तांबवे गावच्या जावेद मुल्ला यांच्या डबल हिंद केसरी सर्जा आणि कोरेगाव तालुक्यातील डबल महाराष्ट्र केसरी रायबा या बैलजोडीनं पहिल्या क्रमांकाचं 81,000चं बक्षीस पटकावलं. आदर्श नागरी पतसंस्थेत हजारो ठेवीदारांच्या 200 कोटींवरच्या ठेवी अडकून पडलेल्या आहेत. विमा संरक्षण कवच अंतर्गत 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित आहेत. दरम्यान आता उपलब्ध जमा रकमेतनं 40,000पर्यंतच्या ठेवी परत करण्याचा निर्णय प्रशासक समितीने घेतलाय. भारतानं चालू आर्थिक वर्षात 8 एप्रिलपर्यंत 2,87,204 टन साखरेची निर्यात केली. यामध्ये सर्वाधिक 51,596 टन साखर सोमालियाला पाठवण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय साखर व्यापार संघानं दिली. आतापर्यंत झालेल्या निर्यातीपैकी सर्वाधिक 51,596 टन साखर सोमालियाला पाठवण्यात आली आहे. सांगलीच्या मिरज पूर्व भागातील लक्ष्मीवाडी आरग येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेचा मुख्य दिवस असल्यामुळे या निमित्तानं दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगतीलगत अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांवरती त्वरित कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेनं केली. 1 महिन्यात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय.
रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे समुद्रकिनारी भक्ष्याच्या शोधात असलेल्या 4 दुर्मिळ ऊद मांजरांचं दर्शन झालं. समुद्रातील मासे पकडून खाताना ही मांजरे दिसून आली. ऊद मांजरांची जात आता दुर्मिळ होत चालली आहे. चिंचवड लिंक रोड ते काळेवाडीला जोडणाऱ्या एम्पायर इस्टेट येथील रॅम्पचं 95% काम पूर्ण झालंय. रॅम्प लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी खुला करण्यात येणार आहे. देहुरोड इथल्या किन्हई गावाजवळच्या आर्मी डेपो परिसरात बिबट्या दिसला. त्यानंतर वनविभागानं परिसरात ग्रामस्थांना खबरदारीचा इशारा दिलाय. मावळात डोणे ग्रामदेवताच्या उत्सवानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. उत्सवानिमित्तानं मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई आणि रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली. देवीची पालखी, छबिना मिरवणूक, टाळ, मृदुंग आणि ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली. सांगलीतील मार्केट यार्डमध्ये हळदीची आवक काही प्रमाणात कमी झाल्यामुळे दरात तेजी आहे. राजापुरी हळदीला सर्वाधिक प्रति क्विंटल 25,300 रुपयांचा दर मिळाला. मावळ तालुक्यात सांगली सातारच्या धर्तीवर पहिल्यांदा 3 फेऱ्यांची ओपन मैदान भव्य बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत संपूर्ण महाराष्ट्रातनं 500 बैलगाडे धावले. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या 15 साखर कारखान्यांना जप्तीची नोटीस देण्यात आली आहे. साखर आयुक्तालयानं ही कारवाई केली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील 10, अहिल्यानगर आणि साताऱ्यातील प्रत्येकी 2 तसंच छत्रपती संभाजीनगरमधील 1 अशा 15 कारखान्यांचा समावेश आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 2.25 लाख क्विंटलची आवक झाली. यात एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 1,11,000 क्विंटलची आवक झाली. यावेळी कांद्याला कमीत कमी 1100 रुपयांपासून ते 1,250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. सोलापुरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली. 1-2 दिवसाआड सुद्धा शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाहीये, तर काही भागात नागरिकांना 5 ते 6 दिवसाआड पाणी मिळत असून पाण्यासाठी नळांना विद्युत पंप लावण्याचे प्रकार सुरू आहेत. हवामान बदलामुळे कोकणातील हापूसप्रमाणे कर्नाटकातील आंब्याच्या लागवडीवरती परिणाम झालाय. कर्नाटकातील आंब्याचा हंगाम महिनाभर उशिरा सुरू झाला असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादनात 50% घट झाली आहे. हवामान बदलामुळे मोहर गळून आंब्याच्या उत्पादनात घट झाली आहे. धुळ्यामध्ये एका लग्न समारंभाच्या कार्यक्रमातून नवरी मुलीच्या लग्नातील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. यावेळी धुळे तालुका पोलिसांनी अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्यात. या आरोपीकडनं पोलिसांनी सोन्याच्या दागिन्यांचा रोकड सुद्धा जप्त केली. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर इथली यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पाडव्याच्या मुहूर्तावर हळदी लावण्याचा कार्यक्रम पार पडला. जळगावातील पोलीस कवायत मैदानावरती पोलिसांच्या दंगल नियंत्रक पथकाचा सराव सुरू होता. या सरावादरम्यान पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यात. मात्र त्याचवेळी सुसाट वारा वाहिल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात जळजळ होऊ लागली. यावेळी नागरिक प्रचंड हैराण झाले. धाराशिवमध्ये राष्ट्रीय महामार्गावरती वाहनं अडवून प्रवाशांना मारहाण करत लूट करण्यात आली. कावलतरा परिसरात वाहनांना अडवून त्यांच्याकडचं सोनं, मोबाईल आणि पैसे हिसकावून आरोपी पसार झालेत. 5 ते 6 जणांच्या टोळीनं ही लूट केली असून या आरोपींचा शोध घेतला जातोय. धाराशिव ड्रग्ज प्रकरणामध्ये माझा मुलगा किंवा सख्खा भाऊ जरी असला तरी कारवाई करा. मला कुणाला वाचवायचं असतं तर मी लोकसभेत प्रश्न उपस्थितच केला नसता, असं स्पष्टीकरण आमदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलं. राज्यातील आरोग्य उपकेंद्र ते संदर्भ सेवा रुग्णालयापर्यंत असलेल्या विविध आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करण्यासाठी विस्तृत प्रकल्प तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आणि हा प्रकल्प आशियाई विकास बँकेच्या सहकार्यानं मिशन म्हणून राबवण्यात यावा अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. आरबीआयनं नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला यूपीआयद्वारे पर्सन टू पर्सन व्यवहारांची मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली. आरबीआयच्या निर्णयामुळे यूपीआयद्वारे मोठ्या रकमेच्या व्यवहारांचा मार्ग मोकळा झालाय. कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने किंवा मंत्रालयामध्ये येऊन होणार नाही, ती गुणवत्तेनुसारच होईल असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. बावनकुळेंनी राज्यातील उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदारांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. मोजणी नसल्यामुळे गुंठेवारी जागांची खरेदी विक्री होत नाही. ज्यांची जागा आहे त्यांना पालिका बांधकाम परवाना देत नाही. ही बाब शहर विकासाच्या कामामध्ये बाधा आणणारी असल्यामुळे सोलापुरात गुंठेवारीला परवानगी देण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संरक्षण विषयक समितीच्या झालेल्या बैठकीत 26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारास मंजुरी देण्यात आली. फ्रान्सकडनं घेतल्या जाणाऱ्या या विमानांसाठी सरकारला 63,000 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवराहाटी जमिनी या शासकीय जमिनी असून त्या महसूल प्रशासनाच्या ताब्यात आहेत. अशा जमिनींचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत काल दिले.
मुंबई विद्यापीठाच्या 5 वर्षीय विधीच्या BLS आणि LLB 10व्या सत्राच्या परीक्षेबाबत एक बनावट वेळापत्रक तयार करून सोशल मीडियावरती ते फिरवलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बनावट वेळापत्रकावरती विश्वास ठेवू नये असं आवाहन मुंबई विद्यापीठानं केलंय. पिंपरी चिंचवड महापालिका संचालित ITI मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय ITI मधील विद्यार्थ्यांप्रमाणे विद्यावेतन लागू करण्याच्या प्रस्तावाला आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. मुंबई विद्यापीठानं महाविद्यालय विकास समिती स्थापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या 80 कॉलेजेसवरती कारवाई करत 10,000 रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतलाय. तसंच पुढील शैक्षणिक वर्षापासून अशा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश न देण्याचा पवित्रा घेतलाय. बदलापुरात शाळेत घडलेल्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV यंत्रणा बसवण्यासाठी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक करण्यात येते. याच अनुषंगाने ठाणे महापालिका प्रशासनाच्या 129 शाळांमध्ये 950 CCTV यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया देखील राबवण्यात आली. राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे सवलतीच्या क्रीडा गुणांचे अर्ज यंदा आपलं सरकार या संकेतस्थळावर भरण्यात आलेत. मात्र या अर्जासाठी शुल्क आकारणी करण्यात येते. त्यामुळे क्रीडा गुणांसाठी 2 स्वतंत्र शुल्कांचा भार विद्यार्थी, शाळा, महाविद्यालय आणि शिक्षकांवरती पडतोय. खासगी अनुदानित शिक्षण संस्थांमधील शिपायांची पदभरती बंद केल्यामुळे राज्यातील खासगी संस्थांमधील तब्बल 25,000 जागा कायमच्या रद्द झाल्यात. तर दुसरीकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या जाणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय निघालेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनांचं स्वरूप बदलण्यात आलंय. आता त्याला अर्थसहाय्याचं स्वरूप देण्यात आलं असून एकूण 6 अर्थसहाय्य योजनांसाठी पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवी स्तरावरील एकूण 3,000हून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना योजनेनुसार 2 ते 18,000 रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयावरती धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अहवालात ठपका ठेवण्यात आलाय. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना दोषी ठरवण्यात आलंय. यापूर्वीच्या आरोग्य विभागाच्या चौकशीत प्रथम दर्शनी घैसास यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. दरम्यान या समित्यांचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आलाय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवतीला अनामत रक्कम मागितल्याचं समोर आल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेनं शहरातील 650 खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली. यापुढे कोणत्याच रुग्णालयानं रुग्णाकडनं अनामत रकमेची मागणी करू नये. तसंच मागणी केल्यास परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. पुण्यामध्ये एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत 70 माता मृत्यू झालेत. यात महापालिका क्षेत्रातील रहिवासी 24 माता असून महापालिकेच्या बाहेरील 25 आणि जिल्हाभरातील 19 माता आहेत. विशेष म्हणजे एकूण माता मृत्यूपैकी 52 मृत्यू हे दारिद्र्य रेषेच्या वर असलेल्या कुटुंबातील महिलांचे आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये गिम्हवणे पेट्रोल पंपाजवळ कारचा भीषण अपघात झाला. रिक्षाला साईड देताना चालकाचे नियंत्रण सुटून ती थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात जाऊन कोसळली. सुदैवाने या अपघातामध्ये कुणीच जखमी झालं नाही. नागपुरातल्या जयंती मेन्शन बिल्डिंगला मध्यरात्री भीषण आग लागली. इमारतीच्या 8व्या मजल्यावरती सुरुवातीला आग लागली. त्यानंतर 7व्या, 8व्या आणि 9व्या आणि 10व्या मजल्यावरच्या फ्लॅटचं देखील मोठं नुकसान झालंय. लातूरमधून ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करण्यात आला. इथून 17 कोटींचा ड्रग्ज जप्त करण्यात आला. तसंच ड्रग तस्करी प्रकरणी 7 आरोपींना अटक करण्यात आली. मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळालगत आग लागली होती. 5 आणि 6 रेल्वे ट्रॅकला लागूनच ही आग लागल्यामुळे रेल्वे गाड्या धीम्या गतीनं जात होत्या. सध्या ही आग आटोक्यात आणली असून ही आग लावली की लागली याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. ज्यांनी पक्ष कार्यामध्ये कोणतीही मदत केली नाही अशा नेत्यांनी आराम करावा आणि ज्यांना कोणतीही जबाबदारी घ्यायची नाही त्यांनी निवृत्ती स्वीकारावी असा कडक इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी पक्षाच्या नेत्यांना दिलाय. संवेदनशील विषयावरती वादग्रस्त वक्तव्य करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या कृषी मंत्री कोकाटेंवरती अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. अजित पवारांनी देवगिरी निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत कोकाटे यांच्यासह मंत्र्यांना 1-2दा चूक झाली तर समजून घेऊ, तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही आणि त्यानंतर थेट मंत्रिपदच बदलू असा इशारा दिलाय. शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करून वादाला निमंत्रण देणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी चांगलीच कानउघाडणी केली. यापुढे वादग्रस्त विधानं करू नये असा सज्जड दमच त्यांना देण्यात आलाय.